श्री स्वामी समर्थ मंडळी. स्वामी म्हणतात, दुःख आलं तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावरच सोडा, कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचा? तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल तर नेहमी तुमच्या आईचे स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा. तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकाल. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. श्री स्वामी समर्थ. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षाही जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील. सुख शोधून सापडत नसते, त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते. स्वामी म्हणतात, जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या पदाचा, प्रतिष्ठितपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतरच मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचताना सेकंद लावतो, विचार करायला मिनिट लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो. श्री स्वामी समर्थ. इच्छाशक्ती हे एक असं शक्ती आहे की ज्यामुळे सर्व काही बदललं जाऊ शकतं. कारण ज्यावेळी इतर लोक वेळ वाया घालवत असतात त्याच वेळी यशस्वी लोक आपल्या इच्छाशक्तीच्या आधारे वेळेचा सदुपयोग करून प्रगती करत असतात. श्री स्वामी समर्थ. जर आपण खरेखुरे स्वामींचे भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्याचे विसरू नका. श्री स्वामी समर्थ.